सुमारे 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी आपल्या वयामधून एकमेका सहाय्य करो अवघे धरू सुपंद हा जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच धर्तीवर आपल्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने संयुक्त मत्स्य व्यवस्थापनाद्वारा समुद्रातील माशाचे संवर्धन आणि त्यात वाढ करण्याच्या हेतूने ही योजना सुरू केलेली आहे। त्यात आपल्या राज्यातील जास्तीत जास्त सहकारी संस्थांनी सहकार्य देणे हे आपले कर्तव्य आहे। कारण आपल्या सहकाराच्या 7 तत्वापैकी एक कन्सर्न फॉर सोसायटी, त्यामुळे समाजात आपलाही हातभार असला पाहिजे, समाजाच्या विकासामध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे आणि हे आपले कर्तव्य असले पाहिजे। त्या दृष्टिकोनातून मी सर्व सहकारी संस्थांना आवाहन करतो की त्यांनी या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त आपला सहभाग नोंदवावा। ज्याप्रमाणे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट किंवा संयुक्त वन व्यवस्थापनमध्ये वन या संसाधनाचे जतन संवर्धन आपण करत असतो आणि त्यामध्ये जनतेचा सहभाग, विशेषतः तेथील गावकऱ्यांचा सहभाग अपेक्षित करतो, त्याचप्रमाणे येथे जॉईंट फिशरीज मॅनेजमेंट किंवा संयुक्त मत्स्य व्यवस्थापन यामध्ये आपण तेथील जनतेचा, विशेषतः कोळी, कहार, ढिवर, भोई ही जी कम्युनिटी, हा जो समुदाय आहे, यांच्या मदतीने आपण पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जी संकल्पना आहे ती राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत।